आषाढी वारीच्या पवित्र प्रवासाला आज एक काळा दिवस पाहावा लागला। विठुरायाच्या नामघोषात, टाळ मृदंगाच्या गजरात, ज्ञानोबा माऊली तुकारामच्या जयघोषात पंढरीच्या दिशेनं निघालेल्या वारकऱ्यांवर काळानं अक्षरशः झडप घातली। सोमवारी सकाळी सासवड ते जेजुरी मार्गावरील बेलसर टोल नाक्याजवळ हॉटेल शिवदीप लॉजिंग समोर घडलेल्या भीषण अपघातानं संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे। भक्तिमय वातावरण काही क्षणातच किंकाळ्या, आरडाओरडा आणि अश्रूंनी भरून गेलं। पायी चालत असलेल्या वारकऱ्यांच्या दिंडीवर भरधाव ट्रक अचानक अनियंत्रित झाला आणि थेट वारकऱ्यांच्या अंगावर घुसला। या हृदयद्रावक दुर्घटनेत 3 महिला वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला असून 4हून अधिक महिला गंभीर जखमी झाल्या आहेत। जखमींना तातडीनं जेजुरी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत। दरवर्षी लाखो वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पायी वारी करतात। हा प्रवास केवळ धार्मिक नसून श्रद्धा, समर्पण आणि भक्तीचा उत्सव मानला जातो। मात्र याच पवित्र वारीला आज दुःखाची किनार लाभली। प्राथमिक माहितीनुसार हा ट्रक संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील शिधा आणि आवश्यक साहित्य घेऊन पुढे जात होता। पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांनी दिलेल्या माहितीनुसार ट्रक चालकाचे वय सुमारे 70 वर्ष असून त्यानं तापाची गोळी घेतली होती। औषधामुळे त्याला अचानक ग्लानी आल्यानं ट्रकवरील नियंत्रण सुटल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। नियंत्रण सुटताच ट्रक थेट दिंडीत चालणाऱ्या वारकऱ्यांच्या दिशेने गेला आणि काही क्षणातच भीषण दुर्घटना घडली। मृत झालेल्या 3ही महिला वारकरी या सांगली जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर आली आहे, तर ट्रक चालक नांदेड जिल्ह्याचा असल्याचं सांगितलं जात आहे। अपघात होताच घटनास्थळी मोठी धावपळ उडाली। अनेक वारकरी जखमींना वाचवण्यासाठी धावले। रक्तानं माखलेला रस्ता, मदतीसाठी होणारा आक्रोश आणि नातेवाईकांचा हंबरडा पाहून उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू तरळले। काही जणांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जखमींना उचलून रुग्णवाहिकांमध्ये बसवलं। घटनेची माहिती मिळताच जेजुरी पोलीस, स्थानिक प्रशासन आणि वैद्यकीय पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। जखमींना त्वरित उपचार मिळावेत यासाठी युद्ध पातळीवर बचाव कार्य राबवण्यात आलं। सध्या पंचनामा आणि इतर कायदेशीर प्रक्रिया सुरू असून अपघाताचं नेमकं कारण शोधण्यासाठी पोलीस सखोल तपास करत आहेत। ट्रकचा वेग किती होता? वाहनात तांत्रिक बिघाड होता का? चालकाची प्रकृती नेमकी कशी होती आणि सुरक्षेच्या नियमांचं पालन झालं होतं का याचा तपास केला जात आहे। या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण वारीत शोककळा पसरली आहे। विठुरायाच्या दर्शनासाठी आनंदानं चालणाऱ्या हजारो वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर आता दुःख आणि भीतीचं सावट दिसत आहे। अनेकांनी मृत वारकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण केली असून जखमी लवकर बरे व्हावेत अशी विठ्ठल चरणी प्रार्थना केली जात आहे। दरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी जेजुरी येथील रुग्णालयात जाऊन जखमी वारकऱ्यांची आणि त्यांच्या नातेवाईकांची भेट घेतली। त्यांनी जखमींच्या प्रकृतीची विचारपूस करत कुटुंबियांना धीर दिला। राज्य सरकार मृतांच्या कुटुंबियांसोबत आणि जखमी वारकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। तसेच प्रशासनाला सर्वोत्तम वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या। या घटनेनंतर वारीच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। लाखो वारकरी रस्त्यावरून पायी प्रवास करत असताना जर वाहनांच्या हालचालींवर अधिक कडक नियंत्रण असावं का? चालकांची वैद्यकीय तपासणी बंधनकारक करावी का? आणि पालखी मार्गावरील सुरक्षा व्यवस्था आणखी मजबूत करण्याची गरज आहे का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। या दुर्घटनेनं महाराष्ट्रातील प्रत्येक भाविकाचं मन हेलावलं आहे। विठुरायाच्या दर्शनासाठी निघालेल्या या निष्पाप भक्तांचा प्रवास अशा दुःखद शेवटाला जाईल याची कुणालाही कल्पना नव्हती। संपूर्ण राज्यातून मृत वारकऱ्यांना श्रद्धांजली वाहिली जात असून जखमींवर उत्तम उपचार व्हावेत आणि अशा घटना पुन्हा कधीही घडू नयेत अशीच सर्वांची प्रार्थना आहे।